खुश खबर आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी आज मलकापूरकरांसाठी घेऊन आलेली आहे। आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये मी सध्या आलेली आहे आणि गेली 12 वर्ष झाली आहेत या हॉस्पिटलला। कशा प्रकारे इथे ट्रीटमेंट होते आणि जसं मधुमेह त्याचबरोबर जे काही व्यसन लागलेले असतील आणि थायरॉइड यासारख्या अनेक आजारांवरती आशीर्वाद हॉस्पिटल येथे उपचार उपलब्ध आहेत। आणखीन याबद्दल आपण भरपूर अशी माहिती आज घेणार आहोत। आज आपल्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर रुपेश वर्मा सर। आपण त्यांच्याशी यावेळी संवाद साधणार आहोत। सर्वात आधी आपण सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल। थँक्यू सगळ्यांना। जसं की 12 वर्ष झाली आहेत मलकापूर वासींच्या सेवेमध्ये आणि अगदी खूप छान असं चाललेलं आहे सगळं। मला सांगाल की तुम्ही पुण्यावरनं इथे MD मेडिसिन करून आलेला आहात, तर जो हॉस्पिटल साने गुरुजी हॉस्पिटल असेल किंवा स्पंदन हॉस्पिटल असेल, तर या हॉस्पिटलचा अनुभव एकंदरीत कसा होता सर? मॅडम, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की नागपूरहून माझं BMS कम्प्लीट झालं। त्याच्या बाद मी पुणे हडपसर येथे साने गुरुजी हॉस्पिटलला माझं PG केलंय MD मेडिसिन मध्ये। त्याबाद मी नाशिकला स्थिर झालो होतो, पण आमच्या वडिलांची इच्छा होती की आमच्या ग्रामीण भागात येऊन रुग्ण सेवा करावी। मला पुणे आणि नागपूर या दोन्ही ठिकाणी बराच रुग्ण अनुभव सापडलाय। तेथे माझी ट्रेनिंग झालेली आहे आणि मी वेगवेगळ्या केसेस हाताळलेल्या आहेत। त्यामुळे माझ्या शिक्षणात फार भर पडलेली आणि माझा अनुभव जो कॉन्फिडन्स आहे प्रॅक्टिसमध्ये तो फार त्यामुळे आहे। आणि इथे मला म्हणजे माझ्या बाबांच्या हट्टामुळे मी मलकापुरात आलेलो आहे आणि इथे रुग्णसेवा करतोय। बिलकुल सर, BAMS आणि MD मेडिसिन याचा अर्थ नेमका काय आहे? थोडं सोप्या भाषेमध्ये आम्हाला सांगाल? नक्कीच। ऍक्च्युअली मॅडम काय आहे, फार गैरसमज आहेत की BMS नंतर स्कोप नाहीये, पण BMS च्या नंतर तुम्हाला MD मेडिसिन, सर्जरी, इवन MS ENT कान नाक घशाचे सुद्धा शल्यतंत्रामध्ये तुम्हाला PG करता येते। सगळ्याच प्रकारचे त्याच्यात आहेत। इवन गायनेकोलॉजी, ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजी मध्ये सुद्धा MS ऑब्स गायनीचे आमचे मुलं आहेत, BMS पोस्ट ग्रॅज्युएट, आणि त्यांना शासनाचा बराच आधार सुद्धा आहे कायद्याच्या तरतुदीद्वारे। तर असं काही अडचण नाही। आणि आमचे BMS ग्रॅज्युएट जे आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट केल्यावर यशस्वीरित्या रुग्णसेवा करता आहेत आणि रुग्णांमध्ये त्यांच्याबद्दल फार सकारात्मक प्रतिक्रिया आहेत आणि ते एक समाजसेवेच्या हिशोबानेच प्रॅक्टिस करतात। मलकापूरमध्ये किती गरज होती सर MD मेडिसिनची, काय वाटतं? हे सांगणे कठीण आहे। त्यावेळेस तर मला वाटते 2-3च MD असतील, पण इथले थोडेफार जरी रुग्ण असतील की थोडे कॉम्प्लिकेट होत असतील तर इथे ICU सुविधा नसल्यामुळे मग त्यांना बाहेरगावी पळ काढावा लागायचा। कोणी बुलढाणा, जळगाव, अकोला अशा ठिकाणी जायचे। आणि त्यानंतर मी आलो, माझे बरेच सहयोगी इथे आलेत, तर त्यानंतर इथे बरेच प्रमाणात सुविधा सुधारल्या आहेत आणि आरोग्यविषयक सुविधा सुधारल्यामुळे रुग्णांना तत्काळ आरोग्यविषयक सल्ला मिळतो आहे। बिलकुल। जसं MD मेडिसिन आणि कन्सल्टंट म्हणून सुद्धा इथे तुम्ही गेले 12 वर्षांपासून काम बघताय, मला सांगाल की आशीर्वाद हॉस्पिटल इथे काय ट्रीटमेंट करण्यात येते किंवा आणखीन कुठल्या कुठल्या आजारांमध्ये इथे उपचार उपलब्ध आहेत? आशीर्वाद हॉस्पिटलला वैद्यकीय सेवेतील मेडिसिन बद्दलच्या सगळ्याच प्रकारच्या उपचारांवर यशस्वी उपचार केले जातात। सगळ्याच प्रकारच्या आजारांवर, जसे की मधुमेह, हृदयरोग,
हायपरटेन्शन, थायरॉइड, लिव्हर डिसऑर्डर असतील, किडनीचे आजार असतील किंवा पोटाचे आजार असतील, तर याच्यावर सगळ्यांवर यशस्वी उपचार आम्ही करतो. फुफ्फुसाचे आजार, दमा आणि अस्थमा याच्यावर सुद्धा आम्ही पूर्ण यशस्वीरित्या उपचार करतो. जे आजार बरे होण्यासारखे आम्ही ते बरे करून रुग्ण घरी पाठवतो, किंवा ज्या आजारांना औषधांवर आपण नियंत्रित ठेवू शकतो ते रुग्ण औषधींवर नियंत्रित ठेवले जातात. बिलकुल. तर या सगळ्या आजारांना लागणाऱ्या कोणत्या सुविधा आपण लोकांना देत आहात किंवा काय ऍडव्हान्स फॅसिलिटीज तुम्ही देताय आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये? माझ्याकडे मॅडम रुग्णांना लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. एक सुसज्ज असं OPD IPD सेंटर आहे. त्यानंतर जर रुग्ण अत्यावश्यक सेवेची गरज असेल त्याला आणि अतिदक्षता, तर ICUचे पण पूर्ण सुविधा माझ्याकडे आहे. ICU मध्ये सगळंच आहे. कार्डियाक मॉनिटर, इन्फ्युजन सिरिंज पंप, डिफिब्रिलेटर पासून सगळी सुविधा माझ्याकडे उपलब्ध आहे आणि मी हे सगळं रुग्णांच्या उपचारासाठी वापरत असतो. बिलकुल. सर, आता आपण चर्चेला थोडंसं वेगळं वळण देऊयात. जसं की आता जसं जसं माणूस बिझी होतोय किंवा मग त्यानंतर अनेक आजार त्याला ग्रासत चाललेले आहेत, जसं मधुमेह, BP, थायरॉइड यासारखे अनेक आजार. मला मधुमेहाविषयी एक प्रश्न विचारावासा वाटतो की मधुमेहाची जी गोळी आहे ती कायमची घ्यावी लागते असं बरेच लोकांची धारणा आहे किंवा गैरसमज आहे. तर मधुमेह कायमचा बरा होऊ शकतो का? आजच्या काळातील अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आणि त्याबद्दल मी तुमचे अनुमोदन करतो, धन्यवाद देतो. रुग्णांना डायबिटीसला घेऊन, मधुमेहाला घेऊन फार मोठे गैरसमज आहे की एकदा गोळी लागली की लागलीच, आणि म्हणून बरेच रुग्ण मधुमेह डिटेक्ट झाली, रक्तातली साखरची पातळी वाढलेली असली तरी ते तोंड लपवून जगतात. अजिबात गैरसमज आहे. तुम्ही या आहार विहार आणि औषधोपचार याच्याने पूर्णपणे मधुमेह आता बरा व्हायला लागलेला आहे. जर तुम्ही योग्य त्या आहाराचे पथ्यपालन केलेत आणि तुमच्या सुरुवातीच्या स्टेजवरच जर मधुमेह असेल तर तुम्हाला गोळी शिवाय जगता येऊ शकते. इव्हन दो चालू गोळी सुद्धा बंद करता येते. माझ्याकडे असे बरेच प्रकरण, बरेच रुग्णांचे अनुभव मी तुम्हाला देऊ शकतो की ज्यांच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत, पण त्यांच्या आहारावर विहारावर त्यांचं ध्यान असलं पाहिजे. काय खायचं काय नाही खायचं. आजच्या काळात काय झालेलं आहे, आम्ही आहारातच चुकलोय ना. भारत हा शाकाहारी लोकांचा देश म्हणून ओळखला जातोय, पण आपण आहारात चुकलो काय? आपण खाण्यापिण्यात फार बदललोय. चवीसाठी आपण विकृत आहाराकडे वळलेलो आहे. त्यामुळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आणि त्याच्यामुळे डायबिटीज, थायरॉइड असे बरेच आजार आपल्याला ग्रसित होत आहेत. लहान मुलांमध्ये आपण चाइल्डहुड ओबेसिटी हा फार मोठा बर्निंग इश्यू आहे. तर या सगळ्या गोष्टींवर पूर्णपणे आपल्याला चपराक लावता येईल. फक्त आणि फक्त आहार विहार याचं पथ्यपालन करावं लागणार आहे. आपलं जे मूळ आहार पद्धती आहे, भारतीय मूळ आहार पद्धती, त्याच्याकडे आपण वळल्याने बऱ्याच रुग्णांची मी आवाहन करू शकतो की आपण गोळी बंद करू शकतो किंवा ज्यांची अनकंट्रोल डायबिटीस आहे त्यांची कंट्रोल आणू शकतो. बिलकुल. तर मधुमेह हा कायमचा घालवायचा असेल किंवा कायमची मधुमेहाची गोळी जर बंद करायची असेल तर जो आपला आहार विहार आहे यावरती आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण मधुमेहासाठी हा आहार विहार खूप महत्वाचा असतो. तर सर, यानंतर एक प्रश्न तो म्हणजे आता हृदयविकार चे पण त्रास खूप वाढलेले आहेत, हार्ट अटॅकचं प्रमाण जे वाढलेलं आहे, तर आपण हृदय बळकट असावं आपलं, यासाठी आपण काय करावं? कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण नेमकं काय फॉलो करावं? कोलेस्ट्रॉल, अगेन तेच प्रश्न आपला की आहार आपण खातो काय. आज चीज, पिझ्झा आणि फास्ट फूड कडे खूप जास्त आपला तरुण पिढीचा ओढावा आहे. त्यामुळे आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणारच आहे. तुम्ही आपल्या प्राचीन आहार पद्धतीकडे वळा, तुमचे कोलेस्ट्रॉल आपच कंट्रोल राहतील. त्यानंतर राहिलं हृदयाच्या आरोग्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करणे, एक कार्डिओ एक्सरसाइज तुम्हाला अडॉप्ट करणे किंवा कुठला तरी स्पोर्ट्स तुम्ही अडॉप्ट करा. एक छंद जोपासा, त्याच्यामध्ये गुंतून राहा. आज काय झालेलं आहे, लोक फक्त धावतायत आणि त्या धावत असताना त्यांची जीवनशैली फार तणावयुक्त झालेली आहे. त्या तणावयुक्त जीवनमुळे त्यांच्या शुगर्स, कोलेस्ट्रॉल हे सगळं शूट होत आहे आणि खाण्यापिण्याकडे वेळ नाहीये. तर या सगळ्या गोष्टी जपल्या म्हणजे तुम्ही हृदयरोग याच्यापासून दूर राहणार, तुमचं हृदय मजबूत राहणार आणि नक्कीच कोलेस्ट्रॉल कंट्रोल राहणार. ज्यांचे कंट्रोल नसतील मी त्यांचे कंट्रोल आणून देऊ शकतो. येस, बिलकुल. जर तुम्हाला हृदयविकाराचा त्रास असेल किंवा जर सरांनी सांगितलंय की कोलेस्ट्रॉल जर तुमच्या नियंत्रणात नसेल, आहार विहार तुम्हाला कळत नसेल की नेमका आपण काय आहार घ्यावा, तर नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क साधू शकता. आशीर्वाद हॉस्पिटल पर्यंत तुम्ही पोहोचू शकता, जेणेकरून तुम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन, तुमच्या पूर्ण फॅमिलीला सुद्धा मार्गदर्शन करण्यात येईल. सर, यासोबत आणखीन एक प्रश्न
प्रश्न तो म्हणजे संधिवात, गुडघेदुखी आणि वजन जे वाढतंय, तर याचा संबंध काय आहे? लठ्ठपणा का बरं वाढतोय आणि लठ्ठपणा वाढू नये यासाठी काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात? लठ्ठपणा हा एक मोठ्या सध्याच्या दशकामध्ये हा फार मोठा एक आजारच गणला जातो आहे, कारण की चुकीच्या खानपान पद्धतीमुळे बॉडीमध्ये फॅट डिपॉझिशन खूप जादा होत आहे आणि लोक लठ्ठ होत चाललेले आहेत. जे लोक लठ्ठ झालेत त्यांना कालांतराने डायबिटीस, हायपरटेन्शन, थायरॉइड ह्या सगळ्या आजारांना त्रास सुरू होतोच आहे. लठ्ठपणासाठी तुम्हाला कमी चरबीयुक्त जेवण असं करावं लागणार आहे. प्रोटीन इंटेक जे आहे, प्रथिनांचं आहारामध्ये तुम्हाला सामील करणे आहे. कार्बोहायड्रेट डाएट कमी करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं तणावमुक्त राहणे आणि सेडेंटरी लाईफस्टाईल जे आहे, आरामजन्य, ते तुम्हाला टाळावं लागणार आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, कार्डिओ एक्सरसाइज या अडॉप्ट करावे लागतील. बिलकुल. काही लोकांच्या घरामध्ये सर कंटिन्यू नॉनव्हेज चं पण प्रमाण खूप जास्त असतं, खाण्यामध्ये नॉनव्हेज खूप वापरतात, तर ते किती चुकीचं आहे प्लीज सांगाल? नॉनव्हेज एक चुकीचा आहार पद्धती नाहीये. मी स्वतः शाकाहारी आहे पूर्णपणे, पण नॉनव्हेज बद्दल मी जेवढा जाणतो, नॉनव्हेज चुकीची आहार पद्धती नाही, पण आपण जे जसं तंदूर चिकन इज गुड फॉर हेल्थ, बट फ्राईड चिकन इज व्हेरी बॅड. अगेन यू आर कॉन्टॅक्टेड विथ फ्राईड, प्रचंड प्रमाणात तेल आहे. फ्राईड फिश त्यापेक्षा तुम्ही रोस्ट करा. तर या आहारात तुम्ही जर का ध्यान दिलायत की तुम्ही कुठे ऑइल याचं अवॉइड करू शकणार आहे, कारण की नॉनव्हेज डाएट जे आहे ते प्रोटीन युक्त आहे. तर आपल्याला ऑइल पासून दूर राहायचं आहे आणि जे योग्य प्रकारे बनलेलं आहे त्याला आपण जर कंझ्युम केलं तर हरकत नाही. पण रोज नॉनव्हेज मी नाही सांगणार, कारण की एवढ्या जास्त प्रमाणात प्रोटीन इंटेक हे आपल्या शरीरासाठी सुद्धा घातक आहे. तर खाण्यापिण्यामध्ये तेलाचं प्रमाण आपण कमी करायला पाहिजे. तेल हे खूप घातक आहे शरीरासाठी असं सरांचं म्हणणं आहे. सर, आजकाल थायरॉइड जो आहे तो महिलांमध्ये कॉमन झालेला आहे, तर थायरॉइडची लक्षणं नेमकी कशी आहेत, किंवा मग थायरॉइड हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण मग काय काळजी घ्यावी? सर्वात प्रथम तर थायरॉइडचे 2 प्रकार असतात मुख्यत्वे, हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम. हायपरथायरॉइडिझम मध्ये काय होतं, शरीरामध्ये थायरॉक्सिन हॉर्मोनची पातळी वाढलेली असते, तर त्यामध्ये आम्हाला ती कमी करण्यासाठी गोळी द्यावी लागते. त्यामध्ये लक्षणं अशी असतात की हृदयाचे ठोके वाढतात, पेशंटचं वजन कमी होते आणि त्याला वारंवार जुलाब लागतात, केस गळती होत आहे आणि त्याला उष्णता सहन होत नाही. आता आलो आपण हायपोथायरॉइडिझम कडे. हायपोथायरॉइडिझम मध्ये थायरॉक्सिनची पात्रता कमी असते, शरीर तेवढं प्रमाणात थायरॉक्सिन बनवायला असक्षम असतं, म्हणून TSH लेवल वाढलेली असते. या रुग्णांमध्ये लठ्ठपणा असतो, हृदयाचे ठोके आवश्यकतेपेक्षा कमी पडतात, केस गळती असते आणि त्यांना मलबद्धता राहते. हायपरथायरॉइडिझम वाल्यांना जुलाब राहतात. तर या फरक आहे आणि थायरॉइड हा आजार आपण अवॉइड करू शकतो. काही योगासनं आणि काही आहारात बदल केल्याने थायरॉइड डेफिनेटली आपण अवॉइड करू शकतो. जेव्हा आम्ही शिकलो ना मॅडम, आम्ही बघितलं की थायरॉइड हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. इफ युअर मदर इज हायपरथायरॉइड, द बेबी विल हॅव थायरॉइड. पण आज असं आहे की ज्यांच्या घरात हिस्ट्रीज नाही जेनेटिकल, त्यांना सुद्धा थायरॉइड होत आहे. हे डेफिनेटली आहारजन्य होत आहे मॅडम. बिलकुल. तर सरांनी ज्या गोष्टी आपल्याला फॉलो करायला सांगितलेल्या आहे, तर त्या नक्कीच आपण फॉलो करायला पाहिजे, जेणेकरून हे सगळे आजार आपल्याला होणार नाहीत. तर आम्ही असं ऐकलंय की तुमचं अर्धांगवायूवरती खूप छान अभ्यास आहे, किंवा अर्धांगवायूचे जे पेशंट आहे ते खूप छान प्रकारे तुम्ही बरे करतात. तर हे कसं करता, किंवा अर्धांगवायूवरती उपचार पद्धती आपली कशी आहे नेमकी? अर्धांगवायू एक तर त्या पेशंटला प्राथमिक काहीतरी आजार असेल, जसे की डायबिटीज, थायरॉइड किंवा हायपरटेन्शन वाढल्यामुळे सध्या एक पेशंट ऍडमिट आहे, तुम्ही बघू शकता. तर या रुग्णांना काय होतं, अर्धांगवायूमध्ये शरीराचा अर्धा अंग निष्कामी होऊन जात असतो, मसल पॉवर 0 होऊन जात असते. तर या रुग्णांना त्याच्या मूळ कारणाचा शोध लावून त्या हिशोबाने जर आम्ही उपचार दिला तर पेशंट नक्कीच बरा होतो. आणि माझ्या इथे विशेषत्व मी सांगेल की माझं ग्रॅज्युएशन BMS आहे आणि MD मेडिसिन केलेलं आहे. माझ्या इथे आम्ही मिश्र चिकित्सा पद्धतीचा अवलंब करतो. रुग्णांना आम्ही थोड्याफार प्रमाणात वातशमन औषधी आणि पंचकर्म, त्याशिवाय आम्ही मॉडर्न मेडिसिनचा सुद्धा पूर्ण सामील करून उपचार करतो. आणि माझ्या इथे रुग्णांचे बऱ्यापैकी ते निष्कामी झालेले अंगअवयव पूर्ण त्याचे कामी येतात, मसल पॉवर इम्प्रूव्ह होते आणि पेशंट
चालत इथून जातात. तर ही जी मिश्र उपचार पद्धती जी तुम्ही अवलंबता, तर ही फक्त अर्धांगवायू या आजारावरती वापरता की सगळ्याच आजारांवरती? अत्यंत महत्वाचा प्रश्न मॅडम. मिश्र चिकित्सा पद्धती हे भारताचा फ्युचर आहे. कारण मिश्र चिकित्सा पद्धतीमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींना यशस्वीरित्या उपचार करता येईल. पोटाचे आजार म्हणा, फुफ्फुसांचे आजार म्हणा, लिव्हर डिसऑर्डर्स जिथे आम्ही हतबल असतो, मॉडर्न मेडिसिन मध्ये पाहिजे तशा रेमेडीज नाही आहेत, पण तिथे आपण आयुर्वेद पद्धतीतून किंवा आहारशास्त्रातून काही सल्ले दिलेत आणि त्या पेशंटला त्या हिशोबाने गायडन्स केलं तर डेफिनेटली बरा होतो आजार. तर मिश्र चिकित्सा पद्धती रुग्णांना खूप दिलासादायक आहे आणि फार महागडी सुद्धा पण नाहीये. बिलकुल. तर असे काही रिझल्ट आपण पेशंटच्या तोंडूनच ऐकणार आहोत. मी त्याबद्दलचे काही व्हिडिओज तुमच्या समोर ठेवणार आहे. सर, यानंतर एक प्रश्न असा की आजकाल व्यसन खूप दडलेलं आहे. अगदी कमी वयामध्ये दारू पिणे किंवा मग गुटखा, तंबाखू जन्य पदार्थांचं सेवन करणे, तर हे सगळे व्यसन सुद्धा आपण दूर करता किंवा बंदच करता टोटल, असं सुद्धा आम्ही ऐकलेलं आहे. तर यावरती मग उपचार पद्धती आपली कशी आहे, प्लीज सांगा. मॅडम, आज तर तरुण पिढीमध्ये म्हणजे 8वी 9वीतला मुलगा सुद्धा आहारी गेलेला आहे. दारू, गुटखा, तंबाखू, चरस, गांजा, स्मोकिंग प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. कारण मला सांगता येणार नाही, पण त्याचा यशस्वी उपचार आहे. या उपचारात फक्त औषधोपचाराने काही होणार नाहीये. यासोबत आपल्याला त्यांच्या पारिवारिक काउन्सिलिंग करून त्यांच्या परिवाराकडून त्या रुग्णाला त्याचं मनोबल सांभाळण्याचं काम करावं लागतं. 3-4 महिन्याच्या उपचारानंतर पेशंट यशस्वीरित्या व्यसनमुक्त होतो. दारूचे रुग्ण असो, स्मोकिंगचे रुग्ण असो, चरस, गांजा, गुटखा, तंबाखू यांचे व्यसन 100% सुटतात. बिलकुल. सर, एक प्रश्न आवर्जून विचारावासा वाटतोय की आजपर्यंतची अवघड केस कुठली आठवते का की ती तुम्ही सॉल्व्ह केली आणि त्याचा आनंद तुम्हाला मिळाला सॉल्व्ह करून? मॅडम, अशा तर मी रोज काम करतोय, रोज भरपूर केसेस आहे आणि एव्हरी पेशंट इज डिफरंट. एव्हरी पेशंट इज डिफरंट. पण एक प्रसंग तुम्ही विचारला तर मला आठवतो, माझं आशीर्वाद हॉस्पिटल हा कोविड हॉस्पिटल म्हणून सुद्धा मान्यता प्राप्त होता. कोविड मध्ये काम करताना एक 23-24 वर्षीय तरुणी आलेली आणि तिचा कोविड सिटी स्कॅन स्कोअर होता 25. 25 पैकी 25 स्कोअर असलेले बरेच रुग्ण दगावलेत, काही क्वचितच रुग्ण जगावलेत. ती आलेली आणि तिला खूप जोरात धाप लागत होती, बोलता सुद्धा येत नव्हतं आणि मी तिला आत घेतलं, आयसीयूत घेऊन आम्ही ट्रीटमेंट सुरू केली. थोडं स्टेबल झाल्यावर तिच्याशी बोललो. ती म्हणे, सर, मला 3 महिन्याची मुलगी घरी सोडून आलेली आहे आणि मला प्लीज घरी पाठवा, मला तिच्याकडे जायचंय. मी तिला तेव्हा, मला पुढचं भविष्य माहित नव्हतं की ट्रीटमेंटला कसं रिस्पॉन्स येईल, काय येईल, पण मी तिला एक अंतर्मनाने कमिटमेंट केलंय की बेटा मी तुला घरी पाठवणार. आणि आज ती स्त्री 15-16 दिवस माझ्या इथे ऍडमिट होती, उपचार घेऊन यशस्वीरित्या आहे आणि आज ती तिच्या सांसारिक जीवनात एकदम सामान्य जीवन जगते. इथे मला सांगावं असं वाटेल की कोविडमध्ये तेच व्हायरल निमोनिया होता, आम्ही इथे मिश्र चिकित्सा पद्धतीचा प्रामुख्याने अवलंब केलेला आहे. काही आयुर्वेदिक रेमेडीज एवढ्या छान होत्या आणि आम्हाला त्याचे मॅजिकल रिझल्ट मिळालेले आहे. आणि पुढच्या येत्या काळांमध्ये मला असं वाटतंय जसं की ॲलोपॅथी, आयुर्वेदिक आणि आहारशास्त्र या तिघांच्या कॉम्बोमुळे बरेच मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणा किंवा असे काही आजार आपण बरे करू शकू, याच्यावर नक्कीच काम झालं पाहिजे. बिलकुल. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एक शेवटचा प्रश्न हा विचारायचा वाटतोय की मलकापूरकरांसाठी काय संदेश असेल की त्यांना 100 वर्ष जगता येईल आणि त्यांना कुठलाच आजार होणार नाही, याबद्दल काय संदेश तुम्ही जाता जाता द्याल? मी जे माझ्या गावच्या लोकांना समजेल त्या माध्यमानेच एक सांगेल, तुम्ही घेतलेल्या महागड्या 4 व्हीलर कारमध्ये जर तुम्ही बायोडिझेल टाकण्यास तयार नाहीये, तुम्ही घेतलेल्या आवडीच्या 2 व्हीलर बाईक मध्ये तुम्ही जर का केरोसिन सारखं जुगाड केलेलं काहीतरी फ्युएल टाकायला तयार नाहीये, मग तुमच्या या अनमोल शरीरामध्ये मुखावाटे तुम्ही कोणतंही इंधन म्हणून खाद्यपदार्थ कसे काय टाकणार? बस हेच मूल मंत्र आहे. दीर्घायू जीवन जगण्यासाठी आणि निरोगी जगण्यासाठी तुम्ही काय खाताय, काय पिताय याच्यावर तुमचा कंट्रोल असला पाहिजे. तुमचा जर ताबा आहे तर तुम्ही निरोगी आहात, तुम्हाला डॉक्टरांची गरज नाही, आजार तुमच्यापासून फार लांब होतील. आणि याच पुढे मी अजून बोलणार आहे, तुम्ही फक्त आहारशैली सांभाळा, तुमची विहारशैली, रोज व्यायाम आणि योग्य ते सकस आहार तुम्ही घ्या. तुम्हाला कुठलीही इम्युनिटी वाढवण्यासाठी औषधं घेण्याची काहीही गरज पडणार नाही.
पारसून माझ्याकडे मधुमेहाचे रुग्ण आहेत अच्छा, बर, आणि ही इज अ वेल नोन पर्सनॅलिटी. ओके, ते पारसून इथे मलकापूरला येत आहेत, काहीतरी तर आहे. बिलकुल. कारण एव्हरीबडी इज बिझी इन रायटिंग प्रिस्क्रिप्शन, सगळेच बिझी आहेत औषधं लिहिण्यात, बरोबर. पण पेशंटची काउन्सिलिंग आणि त्याला त्याच्या आजाराबद्दल अवगत करून देणे, त्याला त्याच्या आजाराबद्दल शिक्षित करण्यासाठी कोणाकडेच वेळ नाही. आणि आपल्याला काउन्सिलिंग हा फार मोठा फॅक्टर आहे, तो केलाच पाहिजे. बरोबर. आज पेशंट तुमच्या तिथून इकडे येत आहे, काही तर फरक आहे. बिलकुल, नक्कीच. खरंच आपण जे मेडिसिन घेतो आहे किंवा आपण जे डॉक्टर्स लोकांकडे जातोय आणि नुसतं मेडिसिन आपण घेतोय, त्याचबरोबर काउन्सिलिंगचा पार्ट पण खूप महत्वाचा आहे, जो आशीर्वाद हॉस्पिटलमध्येच तुम्हाला मिळणार आहे. आणि डॉक्टर रुपेश वर्मा आपल्याला खूप छान प्रकारे मार्गदर्शन करणार आहेत. थँक्यू सर. तर आता आपण बघितलेलं आहे की एवढी सगळी चर्चा आपण सरांशी केलेली आहे. तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. आणि योग्य व वाजवी रुग्णसेवा हेच आशीर्वाद हॉस्पिटलचे ध्येय आहे. जर तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं असेल तर खाली ऍड्रेस आणि नंबर सुद्धा मी मेन्शन केलेला आहे. पुन्हा भेटूयात अशाच काही व्हिडिओसह. तोपर्यंत बघत राहा गजर महाराष्ट्राचा. जय महाराष्ट्र.